नीलमचा पती तिच्यावर 2 मुलांची जबाबदारी सोडून या जगातून निघून गेला. जेव्हा तो वारला त्यानंतर गल्लीतील लोकांनी तिला काही दिवस खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या. पण थोड्या दिवसानंतर तिच्या घरात काहीही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे आपल्या मुलांना उपाशी पाहून ती घराबाहेर पडली. ती एका हॉटेलमध्ये भांडे धुण्याचे काम करू लागली. संध्याकाळी काही पैसे मिळाल्यावर ती रस्त्याने जात होती. तेव्हा तिला एक वृद्ध माणूस भेटला. तो तिला म्हणाला की माझी मुलगी आजारी आहे, मला थोडी मदत करा. नीलमने ते पैसे त्या वृद्ध माणसाला दिले आणि आपल्या घरी निघून आली. ती आपल्या मुलांना म्हणाली की थोड्या वेळात जेवण येत आहे. एवढे बोलून ती कोपऱ्यात जाऊन रडू लागली. मुलं वाट पाहून झोपून गेली. काही वेळानंतर अचानक कोणीतरी दार ठोकले. नीलम आपल्या हातातील पैशांना पाहत होती, जे तिने खूप मेहनतीने कमावले होते, आणि समोरच त्या वृद्ध माणसालाही पाहत होती, जो तिच्यासमोर रडत होता आणि मदत मागत होता. मला काहीतरी मदत करा. आणि तो रडत होता. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडे तो हात जोडून मदत मागत होता की माझी एकच मुलगी आहे आणि तिच्यासाठी मला मदत हवी आहे. तिच्याशिवाय मला कोणीही नाही. मला पैसे मिळाले नाही तर माझी मुलगी मरून जाईल. पण कोणीही त्या वृद्ध माणसाकडे लक्ष देत नव्हते आणि मदतही करत नव्हते. कोणी त्याला धक्का देत होते तर कोणी रागाने त्याच्याशी बोलत होते. नीलम त्यावेळी बस स्टॉपवर उभी राहून बस येण्याची वाट पाहत होती. अचानक तिचे लक्ष त्या वृद्ध माणसाकडे गेले आणि त्याला अशा अवस्थेत पाहून तिला खूप वाईट वाटले. आजच तिचा पगार झाला होता. तिला पगारही कमीच होता, पण चोरांच्या धाकाने तिने पर्समध्ये पैसे ठेवले नव्हते. म्हाताऱ्या माणसाला थरथरत्या हातांनी विनवण्या करताना पाहून तिला त्याची दया आली होती आणि तिच्या डोळ्यातही अश्रू आले. कारण तो वृद्ध माणूस कोणत्या परिस्थितीतून जात होता याची तिला चांगलीच जाणीव होती. कारण तिचा पतीही आजारपणातच वारला होता. ती सुद्धा अशाच प्रकारे तिच्या पतीसाठी लोकांच्या विनवण्या करत होती, पण तिलाही कोणी मदत केली नाही. त्यामुळे आता तिला असे वाटू लागले की त्या वृद्ध माणसाच्या जागेवर तीच उभी आहे. ती 2 पाऊल पुढे गेली कारण तिला मदत करायची होती, पण पुढच्या क्षणी ती थांबली आणि तिच्या मनात विचार आला की घरी माझी मुलं भुकेने व्याकुळ झाली आहेत आणि त्यांना खायला काहीही नाही. त्यांनी एवढे दिवस शिळे अन्न खाऊन पास केले. ती विचार करू लागली की सर्वात आधी घरी जाऊन किराणा आणावा आणि आपल्या मुलांना आज चांगले जेवण खाऊ घालावे. ती स्वतःही खूप अडचणींचा सामना करत होती. ती आता दुविधा मनस्थितीत फसली होती की नेमके काय करावे. तिला असे वाटत होते की एकतर त्या वृद्ध माणसाला मदत करावी, नाहीतर बस स्टॉपवर लवकर बस यावी. पण तिच्याकडून त्या वृद्ध माणसाची अवस्था पाहिली जात नव्हती, कारण आता तो माणूस खाली बसून जोरात रडत होता, देवाला विनवण्या करत होता आणि म्हणत होता की या जगात असे कोणीही नाही की माझी मदत करू शकेल. या जगात माणुसकी नाही. मी माझ्या मुलीला मरताना पाहू शकत नाही. देवा, माझी अशी परीक्षा घेऊ नको. मी हे सर्व काही सहन करू शकत नाही. नीलमने हे सर्व ऐकल्यावर ती तात्काळ त्या वृद्ध माणसाकडे पाऊल टाकू लागली. आता तिने कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. तिला फक्त एकच विचार येत होता की काहीही करून त्या वृद्ध माणसाच्या मुलीचा जीव वाचावा. नीलमने त्या वृद्ध माणसाच्या हातात आपला पगार ठेवला. तो माणूस तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि तिचे आभार मानले. तो नीलमला म्हणाला की देव तुझे सगळे दुःख दूर करेल. बेटा, तू एका लाचार माणसाची मदत केली आहे. आयुष्यात तुला खूप सुख मिळेल. आणि त्यानंतर नीलम बस पकडून आपल्या घरी आली. नीलम शांतपणे बसमध्ये बसून हा विचार करत होती की आता घरी जाऊन मुलांना काय उत्तर देऊ आणि त्यांना काय खाऊ घालू. कारण तिची मुलंही या अपेक्षेवर होती की आईचा पगार झाल्यावर आम्हाला पोटभर जेवण मिळेल. ती आता काय सांगणार होती. तिच्या मुलांना अजून 1 महिना वाट पाहावी लागेल, पण हा 1 महिना कसा काढावा याचा विचारही ती करू लागली. आता तर तिला उधार किराणाही मिळाला नसता, कारण तिने दुकानदाराचे आधीचेच पैसे दिले नव्हते. आता तिला आठवू लागले की तिचा पती असताना तिला घरात कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. तिची मुलंही चांगल्या शाळेत शिक्षण घेत होती. हा विचार करून तिच्या डोळ्यात अश्रू आले. नीलम एक मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला होती आणि तिला 2 मुलं होती. ते जास्त श्रीमंत नव्हते,
पण सर्व काही ठीक होतं. पण तिच्या पतीच्या आजारपणात तिने घरातील सर्व वस्तूही आणि दागिनेही विकून दिले होते. आता तिच्याकडे फक्त घरच उरले होते. त्यानंतर तिने लोकांच्या विनवण्या केल्या, पण त्यावेळी तिला आपल्या जवळच्या लोकांचे खरे रूप कळाले. तिने खूप विनवण्या केल्या, पण तिच्या कोणत्याही नातेवाईकांनी तिला पैसे दिले नाही. तिच्या पतीच्या निधनानंतर शेजारील लोकांनी तिला खूप मदत केली. कोणी तिला पैसे देत होते, तर कोणी अन्नधान्य देत होते आणि कोणी खाण्यापिण्याचे पदार्थही देऊन जात होते. त्यांचे तिच्यावर उपकारच होते, कारण बऱ्याच दिवसापर्यंत त्यांनी नीलमला मदत केली. हळूहळू आता तेही बंद झाले, कारण अजून किती दिवस ती दुसऱ्यांवर अवलंबून राहणार होती. तिची मुलं आता शाळेत जाण्यासाठी हट्ट करू लागली, पण तिच्याकडे शाळेत भरण्यासाठी पैसे नव्हते. ती विचार करू लागली आणि अचानक तिला आठवले की तिची दोन्ही मुलं शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होत होती. तिला असे वाटले की शाळेत जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगावी. कदाचित यामुळे मुलांना फ्रीमध्ये शिक्षण घेता येईल. जेव्हा तिने ही गोष्ट शाळेत जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितली, तेव्हा त्यांना थोडे विचित्र वाटले आणि ते म्हणू लागले की हे प्रायव्हेट स्कूल आहे, अनाथ आश्रम नाही, जिथे मुलांना फ्रीमध्ये शिक्षण भेटते. नीलम त्यांना विनंती करू लागली की मला नोकरी मिळाल्यावर मी तुमची फी भरून देईल, पण माझ्या मुलांचे वर्ष वाया घालवू नका. पण शाळेच्या मुख्याध्यापकांनी साफ नकार दिला. ते म्हणाले की असे झाले असते तर मी प्रत्येकालाच फ्रीमध्ये शिक्षण दिले असते. त्यांनी नीलमला असा सल्ला दिला की तुम्ही तुमच्या मुलांना सरकारी शाळेत टाका. तिथे तुम्हाला फीचे पैसे लागणार नाही आणि त्यांचे शिक्षणही पूर्ण होईल. जेव्हा ती मुलांना घेऊन घरी आली, तेव्हा तिने असे ठरवले की ती मुलांना सरकारी शाळेत ॲडमिशन करून देईल, पण त्यांचे शिक्षण पूर्ण करेल. दुसऱ्याच दिवशी तिने आपल्या मुलांचे ॲडमिशन सरकारी शाळेत केले आणि ती लोकांच्या घरी धुणंभांडी करायला जाऊ लागली. पण तेवढ्यावर तिचे घर चालत नव्हते. त्या पैशांमध्ये घरात पुरेसा किराणाही येत नव्हता. एके दिवशी नीलमची मुलं जेव्हा स्कूलमधून घरी आली, तेव्हा ते रडत होते. त्यांना पाहून नीलमने त्यांना विचारले की काय झाले आहे. तेव्हा त्या दोघांनी आपले हात पुढे केले होते. दोघांचे हातही लाल झाले होते. नीलमने विचारल्यावर ते म्हणाले की टीचरने आम्ही युनिफॉर्म घातला नाही म्हणून आम्हाला मारले आणि म्हणाल्या की एवढ्या दिवसापासून तुम्ही शाळेत येत आहात, मग युनिफॉर्म का घातला नाही. शाळेत त्यांना खूप मार मिळाला होता, त्यामुळे तिची दोघीही मुले शाळेत जाण्यास नकार देऊ लागली. ते म्हणू लागले की या शाळेतील टीचर खूप स्ट्रिक्ट आहेत. ते छोट्या छोट्या चुकांवर आम्हाला शिक्षा करतात. दुसऱ्या दिवशी नीलम आपल्या मुलांसोबत शाळेत गेली आणि विचारपूस करू लागली. तेव्हा शाळेतील शिक्षक म्हणाले की तुम्ही मुलांना युनिफॉर्म का घेऊन दिला नाही, तुम्हाला हे समजायला हवे. तेव्हा नीलमने त्यांना आपली हकीकत सांगितली आणि म्हणाली की माझ्याकडे पैसे आल्यावर मी लवकरच त्यांना युनिफॉर्म घेऊन देईल. पण तेथील शिक्षकांनी ऐकले नाही. ते म्हणाले की जेव्हा युनिफॉर्म घेणार तेव्हा तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर पाठवू नका. आता हे ऐकून नीलमच्या डोळ्यात अश्रू आले, कारण अशी परिस्थिती याआधी तिच्यावर कधीही आली नव्हती. तिने नेहमी वेळेवर आपल्या मुलांची फी भरली होती आणि सर्व काही व्यवस्थित होते. तिची मुलंही शिक्षणात हुशार होती. जेव्हापासून त्यांना शाळेत टाकले होते, तेव्हापासून ते प्रथम क्रमांकाने पास झाले होते. नीलम हात जोडून त्या शिक्षकांना विनंती करू लागली की मी एक विधवा स्त्री आहे आणि मलाही 2 मुलं आहेत. माझ्या पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मी घरातून पडले आहे आणि नोकरी शोधत आहे, कारण आता यांची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी त्यांना युनिफॉर्म घेऊन देऊ शकेल. मला चांगल्या पैशांची नोकरी मिळाल्यावर मी लगेच त्यांना युनिफॉर्म घेऊन देईल. त्यामुळे माझ्यावर दया करा आणि माझ्या मुलांना शाळेत येण्याची परवानगी द्या. प्रायव्हेट शाळेत मी त्यांची फी भरू शकली नाही, त्यामुळे तेथून त्यांचे ॲडमिशन काढून मी इथे त्यांचे ॲडमिशन घेतले आहे. तुम्ही जर त्यांच्यासोबत असा व्यवहार केला तर ते शिक्षण घेऊ शकणार नाही आणि आयुष्यात पुढेही जाऊ शकणार नाही. शाळेतील मुख्याध्यापकांनी नीलमचे सर्व बोलणे ऐकून तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि तिला म्हणाले की शाळेचेही काहीतरी नियम असतात. आम्ही इथे लोकांचे रडगाणे ऐकण्यासाठी बसलो नाही. तुम्ही तुमच्या मुलांना घरी घेऊन जा.
आणि युनिफॉर्म घेतल्यावर शाळेत घेऊन या. नीलमने त्यांचे बोलणे ऐकले आणि आपल्या दोघा मुलांना जवळ घेऊन शाळेतून बाहेर आली. तिचे मुलंही खूप नाराज झाले होते. शाळेच्या बाहेर येऊन नीलमचे मुलं आपल्या आईला विचारू लागले की आई, आम्ही कधीही शिक्षण घेऊ शकणार नाही का? तू आमचे ॲडमिशन दुसऱ्या शाळेत करशील का? जर आपल्याकडे पैसे असते तर आम्ही युनिफॉर्म घेऊन शाळेत गेलो असतो ना. आमचा आधीच शाळेत खूप गॅप झाला आहे आणि आता आम्हाला केव्हा युनिफॉर्म मिळतील? आपल्या मुलांचे बोलणे ऐकून नीलमची परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. ती घरी येऊन आपल्या मुलांचे सांत्वन करू लागली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही काहीही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी दुसरे काम शोधेल आणि लवकरात लवकर तुम्हाला युनिफॉर्म घेण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्याच दिवशी नीलम अनेक घरात जाऊन काम मागू लागली, पण तिला कुठेही काम मिळाले नाही. पूर्ण दिवस काम शोधल्यानंतर ती निराशेने घरी परतली. तिची मुलं तिच्याकडे अपेक्षेने पाहत होती. बरेच दिवस तिने काम शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी एके दिवशी ती सिटीमध्ये पोहोचली. तेथे तिला एका हॉटेलमध्ये एक 13-14 वर्षाचा मुलगा भांडे घासताना दिसला. भांडे खूप जास्त होते आणि त्या मुलाकडून ते भांडे घासले जात नव्हते. तेव्हा नीलम हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेल मालकाकडे पोहोचली आणि त्याला म्हणाली की साहेब, मी एक गरीब विधवा स्त्री आहे. माझ्याकडे काम नाही. मला तुम्ही कामावर ठेवा. मी तुमच्या हॉटेलमध्ये साफसफाईपासून ते भांडे घासण्यापर्यंत सर्व कामं करेल. हॉटेल मालकाने जेव्हा नीलमकडे पाहिले तेव्हा त्याने तात्काळ नकार दिला. तो म्हणाला की मी एखाद्या महिलेला इथे कामावर ठेवू शकत नाही, कारण इथे कामासाठी सर्व पुरुष आहेत. उद्या उठून काही कमी जास्त झाले तर संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येईल. त्यावर नीलम हात जोडून त्या मालकाला विनंती करू लागली की मी माझा चेहरा झाकूनच या हॉटेलमध्ये काम करेल. देव करून माझ्यावर दया करा. माझी मुलं उपाशी आहेत आणि माझ्याकडे अजूनही काम नाही, म्हणून मला कामाची खूप गरज आहे. तिला असे रडताना पाहून त्या हॉटेल मालकाला तिची दया आली आणि इच्छा नसतानाही त्याने तिला कामावर ठेवले. नीलमला खूप आनंद झाला होता. तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. हॉटेल मालक तिला कामाबद्दल जास्त पैसे देत होता. ती विचार करू लागली की जेव्हा तिला महिन्याचा पगार मिळेल त्या पैशात ती आपल्या मुलांसाठी युनिफॉर्म खरेदी करेल. ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिथे काम करत होती आणि त्यानंतर हॉटेल मालक तिला उरलेले अन्नही देत होता. आता ज्या ठिकाणी ती राहत होती त्या ठिकाणी अशी अफवा पसरली की नीलम हॉटेलमध्ये पुरुषांसोबत काम करते आणि लोक तिच्याबद्दल विचित्र गोष्टी करू लागले. तिच्या शेजारच्या अनेक महिलाही तिच्या घरी आल्या आणि तिला विचारपूस करू लागल्या की तू हे काय काम करत आहे? तुला तुझ्या पतीच्या इज्जतीची जराही पडलेली नाही का? हॉटेलमध्ये जाऊन काम करत फिरत आहेस. तुला दुसरीकडे कुठे काम मिळाले नाही का? नीलम या गोष्टी ऐकून थक्क झाली आणि तिला खूप आश्चर्य वाटले. आधी तर तिने शांततेने सर्व काही ऐकून घेतले, पण जेव्हा लोकांनी हद्द पार केली तेव्हा ती रागातच त्यांना म्हणाली की मी किती दिवस लोकांकडून भीक मागायची आणि लोकांकडून मदत घ्यायची. तुम्ही तर सर्वजण आपल्या घरी राहून आनंदाने आपले जीवन जगत आहात. किती दिवस मी तुमच्यावर अवलंबून राहू की तुम्ही येणार आणि आम्हाला जेवण देणार? तुम्ही लोक जर आनंदाने आपला संसार करत आहात, पण माझे आणि माझ्या मुलांचे काय? आम्ही भुकेने मरून जाऊ. आपल्या गावातील माणसं खोटी अफवा पसरवत आहे की मी हॉटेलमध्ये काम करते. तुम्ही किराणा दुकानवाल्याला विचारा की मी कधी पैसे दिले. जेव्हाही काही किराणा घेण्यासाठी गेली तर तो नकार देतो आणि म्हणतो की मागील पैसे चुकवा, तरच मी तुम्हाला किराणा देईल. जेव्हा तुमच्यासारख्या लोकांनी माझ्या डोक्यावरून हात काढला तर मलाही माझ्या मुलांसाठी काहीतरी करावे लागेल ना. पण गावातील लोकांनी तिचे काहीच ऐकून घेतले नाही आणि तिला बरे वाईट बोलू लागले. ते तिला म्हणत होते की तू हे गाव सोडून निघून जा. आम्हाला बाहेर काम करणाऱ्या महिला कशा असतात हे माहीत आहे. पण नीलमने आपल्या मनावर दगड ठेवून सर्व काही सहन केलं. तिला माहीत होते की ती चुकीची नाही. ती फक्त आपल्या मुलांचे पोट भरू शकेल म्हणून कामाला जात होती. लोकांचे काय आहे? आज नीलमच्या मागे लागले तर उद्या दुसरा कोणाच्या तरी मागे लागतील. घरात काहीच किराणा शिल्लक नव्हता. तिच्याकडे पुरेसे पीठही नव्हते.
ती काही दिवस हॉटेलमधून उरलेले अन्न मुलांसाठी घेऊन येत होती, पण आता हॉटेलमध्ये अन्न उरत नव्हते, कारण हॉटेलमध्ये काम करणारे कोणी ना कोणी उरलेले अन्न आधीच घेऊन जात होते. त्यामुळे आता मुलं एक वेळ उपाशी राहत होते, कारण 2 दिवसापासून फक्त एका वेळेचे जेवण घरात बनत होते आणि इतर वेळी मुलं पाणी पिऊन आपली भूक शमवत होते. जेव्हाही त्यांची आई हॉटेलमधून घरी परत यायची, तेव्हा दोघं मुलं तिच्या हाताकडे बघत असे की आज आई आपल्याला हॉटेलमधून जेवण घेऊन येईल. पण नीलमला जेवण मिळत नव्हते. ती मुलांना समजावून सांगायची की माझा पगार झाल्यावर मी तुमच्यासाठी रोज चांगले चांगले पदार्थ बनवेल आणि आपण पोट भरून खाऊ. मुलं तिचं ऐकून आनंदाने उड्या मारू लागतात आणि वाट बघतात की आईचा पगार कधी होईल. रोज ते दिवस मोजत होते की आईच्या पगाराला आज इतके दिवस बाकी आहेत. नीलम हॉटेलमध्ये काम करून आल्यावर खूप थकून जायची. तीही तिच्या पगाराची वाट पाहत होती. काही दिवसातच तिचा महिना पूर्ण झाला आणि हॉटेल मालकाने नीलमचा पगार तिच्या हातात दिला. मालकाने पगार दिल्यावर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. ती पैशाकडे हसतमुखाने पाहू लागली. किती आठवडे ती या पैशांची वाट पाहत होती. तिने हॉटेल मालकाचे आभार मानले आणि मनातल्या मनात विचार करू लागली की ती सगळ्यात आधी या पैशांनी किराणा विकत घेईल आणि मुलांना जेवणासाठी चांगले पदार्थ बनवेल. कित्येक दिवसापासून मुलांनी पोटभर जेवण केले नव्हते आणि बाकीचे पैसे वाचवून ती मुलांसाठी युनिफॉर्म विकत घेईल, कारण ते शाळेत जाऊ शकतील. तिच्या मुलांचे बूट आणि कपडेही खराब झालेले होते. पतीच्या आजारपणामुळे घरात पुरेशा वस्तू घेण्यासाठीही पैसे नव्हते. तिने आपल्या लग्नात मिळालेल्या वस्तूही विकून दिल्या होत्या, कारण घरातील खर्च भागवू शकेल. त्या दिवशी हॉटेलचं काम संपवून नीलम घराकडे जाण्यास निघाली. ती नेहमी बसने प्रवास करत होती, पण आज तिने आपला पूर्ण पगार एका वृद्ध म्हाताऱ्याला देऊन घरी परत जाण्यास निघाली, कारण तो म्हातारा हॉस्पिटलच्या बाहेर बसून आपल्या मुलीच्या उपचारासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून पैसे मागत होता. त्याने नीलमकडूनही पैसे मागितले. नीलम त्या काळातून गेलेली होती, म्हणून तिला माहीत होते की पैशांची किती गरज असते. म्हणून तिने त्या म्हाताऱ्याला पैसे दिले व बसस्टॉपकडे निघून गेली. नीलमच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. ती तशीच जाऊन बसमध्ये बसली. थोड्या वेळातच तिचा स्टॉप आला. तिने आपले डोळे पुसले आणि घराकडे जाण्यास निघाली. पण घरी जाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती, कारण घरी गेल्यावर मुलं तिची वाट पाहत होते. मुलांना माहीत होते की आज आईचा पगार होणार आहे. तिला काहीच कळत नव्हतं की काय करावे, मुलांना कसे सांगावे, कारण तिच्या हातात एकही रुपया नव्हता. तिने सगळे पैसे त्या वृद्ध म्हाताऱ्याला दिले होते. ती जेव्हा घराच्या दारासमोर आली, तेव्हा ती देवाला प्रार्थना करत होती आणि म्हणत होती की देवा, मला हिंमत दे. मी माझ्या मुलांच्या समोर जाऊ शकेल आणि त्यांना समजावू शकेल. तिने दरवाजा उघडला व मुलांना दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मुलं तिच्याकडे धावतच आली. त्यांनी आधी त्यांच्या आईकडे पाहिले, नंतर त्यांचे लक्ष आईच्या हातांकडे गेले. त्यांना माहीत होतं की आई आज आपल्यासाठी खाऊ आणणार आहे. नीलमने सकाळी त्यांना सांगितले होते की मी आज तुमच्यासाठी खाण्याचे पदार्थ घेऊन येईल, मग आपण पोट भरून जेवण करू. नीलमचे खाली हात पाहून मुलांनी नीलमला प्रश्न विचारले, आई, तू आज काही आणले नाहीस? तू तर म्हणाली होतीस ना की मी तुमच्यासाठी आज खूप काही घेऊन येईल. का तुझा आजही पगार झाला नाही का? मुलांचे बोलणे ऐकून नीलम हसली आणि म्हणाली, नाही बेटा, मी बाहेरून जेवण मागवलं आहे. थोड्या वेळाने आपल्याला जेवण येईल. तुम्ही बसा आणि मला सांगा की आज दिवसभर काय केले. याप्रमाणे नीलमने मुलांना बोलण्यात व्यस्त केले होते. मुलांचे ओठ सुकले होते आणि भुकेने चेहराही छोटा झालेला होता. पण नीलमने सांगितले की बाहेरून जेवण येत आहे, तेव्हा मुलांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. ते त्यांच्या आईला दिवसभर त्यांनी काय काय केलं ते सांगत होते. खूप वेळ झाला होता, पण अजूनही जेवण काही आलेले नव्हते. मुलं वारंवार दाराकडे पाहत होते व नीलमला विचारत होते की जेवण कधी येईल. खूप उशीर झाला आहे, भूक लागली आहे. नीलमने पुन्हा त्यांना खोटं सांगून शांत केलं आणि स्वतः पदराच्या आड तोंड लपवून रडत होती. तिला विचार पडला होता की आता महिनाभर मुलांना कसं समजावू.
मुलांना भुकेमुळे अशक्तपणा येत होता. ते पाणी पिऊन आपली भूक मिटवत होते. दोघं मुलं आईच्या मांडीवर बसून जेवणाची वाट पाहत असतानाच झोपून गेले. मुलांना पाहून नीलमला खूप दया येत होती. तिला काय करावं काही समजत नव्हतं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि वर आभाळाकडे पाहून म्हणाली की देवा, का असे दिवस दाखवतो? तेवढ्यात दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली. ती विचार करू लागली की एवढ्या रात्री कोण आलं असेल. नीलम उठली आणि दरवाजाकडे गेली. जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिले की तोच वृद्ध माणूस दरवाजात उभा होता, ज्याला तिने आपला पूर्ण पगार दिला होता. तो म्हातारा तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला की बेटा, मी तुला शोधत आहे, पण देवाच्या कृपेने मला तुझे घर मिळाले. नीलमने त्या वृद्ध माणसाला घरात येण्यास सांगितले व त्यांच्यासाठी स्वयंपाकघरातून पाणी आणले आणि त्यांना दिले. त्या वृद्ध म्हाताऱ्याने त्याच्या खिशातून पैसे काढले आणि नीलमच्या हातात ठेवले. नीलम पैसे बघून आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली की तुम्ही पैसे का परत देत आहात? या पैशांनी तर तुमच्या मुलीवर उपचार होणार होता. तो म्हातारा नीलमला म्हणाला की तुझा खूप खूप आभार आहे की तू मला लगेच पैसे दिले, पण देवाच्या कृपेने आज हॉस्पिटलमध्ये एक श्रीमंत व्यक्ती आली होती. त्याने माझ्या मुलीला वेदनांनी ग्रासलेले पाहून त्यांचे मन विरघळले आणि ते म्हणाले की ही माझ्या मुलीसारखी आहे, मी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च करेल आणि हॉस्पिटलमध्ये जेवढीही लहान मुलं आहेत त्यांचाही उपचाराचा खर्च मी करेल. म्हणून तू दिलेल्या पैशांचा वापर झाला नाही आणि तुझ्याकडे पाहून मला वाटत होते की तुलाही पैशांची खूप गरज आहे, तरीही तू मला पैसे दिले, म्हणून मी हे पैसे परत देण्यासाठी तुझ्याकडे आलो. नीलमने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वृद्ध म्हाताऱ्याने तिला पैसे दिले आणि तो परत हॉस्पिटलकडे निघून गेला. नीलम त्या पैशांकडे पाहून रडत होती आणि विचार करत होती की ती किती मोठ्या संकटातून बाहेर पडली होती. ती ताबडतोब बाहेर गेली आणि आपल्या मुलांसाठी खाण्याचे पदार्थ घेऊन आली व त्यांच्यासाठी चांगले चांगले जेवण बनवण्यास सुरुवात केली. जेवण बनवून झाल्यावर तिने मुलांना झोपेतून उठवले. मुलांनी जेवण पाहिले आणि ते आनंदाने उड्या मारू लागले. मग तिघांनी पोटभरून जेवण केले. नीलम जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिने देवाचे आभार मानले. जणू देवाने काही तिची परीक्षाच घेतली. असो, काही दिवसांनी हॉटेलच्या मालकाने तिला जेवण बनवण्यास सांगितले, कारण हॉटेलचा जो मुख्य स्वयंपाकी होता तो ते हॉटेल सोडून निघून गेला होता. ज्या दिवशी नीलमने जेवण बनवले त्या दिवशी हॉटेल मालकानेही तिच्या हाताचे जेवण केले होते. तिच्या जेवणाला खूप सुंदर स्वाद होता. हॉटेल मालकाने तिला सांगितले की आजपासून माझ्या हॉटेलमध्ये फक्त तोच जेवण बनवशील. हॉटेल मालकाने तिच्या पगारातही वाढ केली. नीलम खूप आनंदित होती, कारण तिचे मुलं शाळेत जाऊ लागले. मुलांना चांगले जेवणही मिळत होते. देवाने तिची चांगलीच परीक्षा घेतली होती. कधीही स्वतःला कमकुवत समजू नये. जर मेहनत केली तर आपण जगावर भारी पडू शकतो. नीलमनेही तेच केले. ती कोणावरही अवलंबून राहिली नाही. तिने स्वतः मेहनत केली आणि आपल्या मुलांना वाढवले. आज ती एका चांगल्या हॉटेलची मुख्य स्वयंपाकी आहे. या कथेच्या माध्यमातून माझा एवढाच सांगण्याचा उद्देश होता की मेहनत करा. कुठल्याही चमत्कारावर अवलंबून राहू नका. आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.